ट्री आर्मीच्या वतीनं ऑफिशियली आज पहिलाच उपक्रम आपण विटे शहरामध्ये पूर्ण केला. रणजित पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं विटे शहराच्या नवीन यात्रा कमिटीच्या वतीनं जवळपास 4 वर्ष वयाची मोठी झाडं, पिंपळ, वड, लिंब या आपल्या भारतीय हवामानामध्ये टिकणारी मोठी झाडं त्यांनी दिली. त्यांचं ट्री आर्मीच्या वतीनं मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि पहिलंच आव्हान आम्ही केलं होतं की ज्यांना श्रमदान करायचं आहे सगळ्या मंडळींनी ह्या ट्री आर्मीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. आणि मला सांगायला खूप आनंद आहे, लहान मुलांच्या पासून तरुण वयोवृद्ध सगळ्या माझ्या माता भगिनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्या. आणि ही 52 झाडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आज आम्ही त्या झाडांचं वृक्षारोपण केलंय. मला असा विश्वास आहे की सगळ्यांच्या सहकार्यातून ही झाडं मोठी होतील, या झाडांचं व्यवस्थापन केलं जाईल, संगोपन केलं जाईल. आणि भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये ट्री आर्मीच्या माध्यमातून खूप मोठं प्लांटेशन आणि त्या झाडांचं निगा राखणं आणि जोपासणं याचं काम खूप मोठ्या पद्धतीनं या मतदारसंघाने सगळे माझे सहकारी, सगळे माझे युवक मित्र जे ट्री आर्मीमध्ये समाविष्ट आहेत ते सगळे या ठिकाणी मला मदत करतील. मी सर्व ट्री आर्मीच्या वतीने मी तुमच्या मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. माननीय आमदार भाजभैया यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलदादांच्या मार्गदर्शनाखाली ट्री आर्मीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी वड, पिंपळ व कडुलिंब अशी एकूण 52 झाडे लावलेली आहेत. तरी आपण या ठिकाणी सर्व विटे शहरात व तालुक्यात सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणात ट्री आर्मीच्या माध्यमातून झाडे लावावीत व या वातावरणात ऑक्सिजन निर्मिती व गारवा व्यवस्थित राहावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ट्री आर्मीच्या माध्यमातून आम्ही आमदार सुहासभाई बाबर यांनी जी मोहीम सुरुवात केली त्या मोहिमेत आम्ही सहभागी आहोत. तुम्ही सहभागी व्हा. आमचं झाड आमचं भविष्य आहे. झाडे लावा, झाडे जगवा.